नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. मनोगत. असं घडत गेलं. 20व्या शतकाचं चौथं दशक संपत आलं होतं. प्राथमिक शालेय शिक्षण संपवून माध्यमिक शिक्षणाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पदार्पण करण्याचा कालखंड होता तो. सभोवतालच्या साऱ्याच गोष्टींबद्दल कुतूहल वाटण्याचा बालपणीचा रम्य काळ. कितीतरी स्मृतिचित्र मनचक्षूंसमोर तरळून जातात. गोऱ्या साहेबाबद्दल दबदबा वाटण्याचा, इंग्रजी भाषेबद्दल अतीव कुतूहल वाटण्याचा काळ होता तो. केव्हा तरी आकाशवाणीवरून कानी पडणारी अर्थातच न समजणारी चौरंगी क्रिकेट सामन्यांची धावती समीक्षणं आणि रोज घरी येऊन पडणारा टाइम्स ऑफ इंडिया या प्रतिष्ठेच्या इंग्रजी दैनिकाचा भला मोठा अंक, तोही अर्थातच फक्त वडीलधाऱ्या मंडळींसाठीच असायचा. चुकून कधीतरी संधी मिळाली तर त्यात छापलेली चित्र पाहून करमणूक करून घ्यायची, इतकंच काय ते. त्याच सुमारास दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मन युद्धतंत्राचा सर्वांनीच दसका घेतला होता. त्यावेळी फ्रान्सने ईशान्य सीमेवर मॅजिनो नदीच्या किनाऱ्यालगत बांधलेल्या ऐतिहासिक आणि अतिभरभक्कम तटबंदीची कितीतरी छायाचित्र छापून येत असत. वडीलधारी मंडळी त्या तटबंदीची शिवरायांच्या गडकोट बांधणीसमवेत तुलना करीत असत. सर्वथैव अभेद्य असल्याचा अभिप्राय व्यक्त करीत असत. आम्ही लहानपणी मंडळी केव्हा तरी गुपचूप ती छायाचित्र न्याहाळीत असू. अतिरुंद दगडी भिंती, त्यात छोट्या छोट्या झरोक्यांतून डोकावणाऱ्या तोफांची अक्राळ विक्राळ तोंडे. मग या तोफा अधिक मोठ्या की विजापूरची मुलूक मैदान अथवा झामझामा तोफ अधिक मोठी, या चर्चेत आम्ही स्वतःला हरवून बसत असू. वडीलधाऱ्यांच्या बोलण्यात केव्हा तरी नॉस्ट्राडेमसच्या भविष्यकथनाचा विषयही डोकावत असे आणि अंतिम विजय जर्मनीचा की दोस्त सेनेचा होणार यात सारी सायंकाळ सरून जात असे. काही वडीलधाऱ्यांच्या पाहण्यात प्रोफेटिक्स द मायकेल नॉस्ट्राडेमस अशा अथवा त्याचे इंग्रजी रूपांतर होते. साहजिकच जर्मनी हरणार आणि दोस्त फौजा विजयी होणार. भविष्यवाणी कधीही चूक ठरणार नाही असा आग्रही सूर लावला जात असे. उर्वरित वडीलधारी मात्र भविष्यकथन म्हणजे निव्वळ थोटांड आहे असा विरोधी सूर लावीत. त्यात नीती अटळ असते वगैरे वाक्य कानी पडत असत. पण नियती म्हणजे काय हे समजण्याचं ते वय नव्हतं. साहजिकच त्या साऱ्या चर्चेचा लवकरच विसर पडला. महाविद्यालयात प्रवेश करताना भविष्य आणि भावी काळ यांबद्दल स्वारस्य वाटू लागलं होतं. वाचनालयात उपलब्ध असणारी ज्योतिष आणि ग्रहगणिताची सारी पुस्तकं वाचून काढली. ग्रहदशा, कुंडली, ग्रहयोग वगैरे भाषा आत्मसात करून हाती लागेल त्या कुणाचीही कुंडली पाहून अंदाज वर्तविण्याचा छंदच जडला होता. वर्ष भराभर निघून गेली या कुंडली पाहून अंदाज वर्तविण्याच्या छंदात मन रमेनासं झालं. नंतर प्रौढवयात केव्हा तरी ग्रंथालयातील जुनी पुस्तकं चाळत असताना अचानक नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीचं इंग्रजी रूपांतरण हाती आलं.
दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी मनात अद्याप ताज्या होत्या. साहजिकच त्यातील चतुष्पदी वाचताना दुसऱ्या महायुद्धातील खलनायक जर्मनीचा ॲडॉल्फ हिटलर आणि इटलीचा बेनिटो मुसोलिनी यांच्या संदर्भातील चतुष्पदीमध्ये केलेलं अचूक वर्णन वाचताना चक्रावून गेलो. ते केवळ भविष्यकथन नव्हतं, त्याही पलीकडचं द्रष्टेपण त्यात स्पष्टपणे जाणवत होतं. बराच काळ तो प्रभाव माझ्या मनाला सतत जाणवत होता. काही वर्षांनी तेही विस्मरणात गेलं होतं. पण 2-3 वर्षापूर्वी अशाच एका निवांत सायंकाळी दोस्तांची मैफल रंगली होती. लोकसत्ता दैनिक समूहाचे तत्कालीन संपादकीय सल्लागार श्री विजय कुवळेकर, रंगकर्मी मधुकर गानू, क्रीडा समीक्षक प्रकाश पायगुडे, माझे बंधू दिवाकर, अविनाश, वहिनी शैला आणि मी. संभाषणाला विषय असा काहीच नव्हता. परंतु त्या कालखंडात नव्यानंच उद्भवलेल्या ज्योतिष हे शास्त्र आहे काय आणि ज्योतिषशास्त्राचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश केला जावा काय या विषयावर वर्तमानपत्रात रोज उलटसुलट छापून येत होतं. साहजिकच संभाषणाचा ओघ तिकडे वळला. भविष्यकथन हे नेहमीच सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतं. कितीही नाही म्हटलं तरी बहुतेक जण वर्तमानपत्रातील राशी भविष्य या स्तंभावरून नजर फिरविल्याशिवाय वर्तमानपत्र खाली ठेवीत नाहीत. नंतर मात्र त्यात काही अर्थ नाही वगैरे अभिप्राय नोंदविण्यास चुकत नाहीत. जिव्हाळ्याचा विषय निघाल्यानंतर प्रत्येक जण आपापले बरेवाईट अनुभव सांगू लागला. संभाषणाचा ओघ हळूहळू जगातील सर्वोत्तम भविष्यवेत्यांकडे वळला. त्यात डॉक्टर मायकेल नास्तादेमसच्या भाकितांचा विषय निघणं अपरिहार्यच होतं. त्याच्या भाकितांमधील प्रत्ययाला येणारी अचूकता हा विषय ओघानच आला. त्यातील विस्मयकारक अचूकता आणि प्रत्ययाला येणारं भविष्यकथन यांवर मीही बरीच टिप्पणी केली. बरंच काही सांगून झाल्यानंतर विजय कुवळेकर अगदी सहजगत्या ते संभाषण वेगळ्या दिशेकडे नेत म्हणाले, सर, आता जे तुम्ही काही बोललात ते सारं लिहून काढा. आणखी तुमच्या आठवणींत खूप काही असणार याची आम्हाला सहज कल्पना येते. लोकांना आवडेल हा विषय वाचायला. खूप लोकांना रस असतो त्यात. आणि मग काही दिवसांतच दैनिक लोकसत्तामध्ये नास्तादैमसची भविष्यवाणी या शीर्षकानं स्तंभलेखन प्रकाशित होऊ लागलं. रसिक वाचकांनी त्या लेखनाचं मनपूर्वक स्वागत केलं होतं. त्या स्तंभलेखनातील काही भागांचं संकलन करून आता या पुस्तकाच्या रूपानं ते रसिक वाचकांच्या समोर ठेवीत आहे. हे लिखाण करताना अनेक भारतीय आणि पाश्चात्य लेखकांनी केलेली भाषांतरं नजरेखालून घातली. पूर्वी केव्हा तरी केलेला फ्रेंच भाषेचा अभ्यासही बऱ्यापैकी उपयोगी पडला. जुनं फ्रेंच लिखाण जेव्हा समजण्यास अडचण येऊ लागली तेव्हा पुणे विद्यापीठाच्या फ्रेंच भाषा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेखा गुणेखेर यांची बहुमोल मदत मिळू शकली हे माझं भाग्य. नास्तादेमसचं सारंच लिखाण हेतुपुरस्सर कूट पद्धतीनं लिहिलं आहे. सांकेतिक शब्द आहेत, रूपकं आहेत. कालनिर्णय न सांगता ग्रहस्थिती वर्णन केलेली आढळते. त्यावरून कालखंड शोधावा लागतो, निश्चित करावा लागतो. जागतिक इतिहास आणि भूगोल, पूर्वीच्या काळातील नावं, ग्रीक पुराणातील संदर्भ या सर्वांमुळे चतुष्पदींचा अन्वयार्थ लावणं हे फारच मोठं आव्हान आहे. तरी देखील
मित्रांच्या आग्रहाला बळी पडून हा प्रयत्न केला आहे. माझं जागतिक इतिहास, भूगोल आणि फ्रेंच भाषेचं ज्ञान अचूक आहे असा माझा दावा नाही. त्या विषयांतील माझी जाणकारी तज्ज्ञ या पातळीची आहे असं मी मानत नाही. कित्येक चतुष्पदींचा पाश्चात्य लेखकांनी लावलेला अर्थ मला पटला नाही, भावला नाही. त्याबद्दलही मी प्रामाणिकपणे माझी टिप्पणी सोबत जोडली आहे. म्हणून मी लावलेला अर्थच योग्य आहे आणि इतरांचे निष्कर्ष चूक आहेत असा माझा अट्टहास नाही. त्याचं मूल्यांकन करणं हे मी सर्वस्वी रसिक जाणकार वाचकांवर सोपवितो. त्याचप्रमाणे भारताबद्दलची विधानं करताना, उत्कर्ष सांगताना कोणताही अभिनिवेश नव्हता आणि आजही नाही हे नम्रतापूर्वक नमूद करू इच्छितो. चाकोरीबाहेरील या लेखनाचं रसिक वाचकांनी स्वागत करावं इतक्याच अपेक्षेसह. सुरेशचंद्र नाडकर्णी. मनोगत समाप्त. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचं मनोगत इथे समाप्त. नास्ताडोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.